नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, तंत्र मंत्रशास्त्रातील एक असा प्रयोग, एक असा अचूक उपाय की जो आपल्या धनवैभव आणि पैशामध्ये प्रचंड वाढ करतो. असा उपाय आज आपण पाहणार आहोत. खरं तर या सृष्टीमध्ये अशा अनेक वस्तू आहेत की ज्या लक्ष्मी प्रदान आहेत, ज्या लक्ष्मी स्वतःकडे आकर्षित करतात. या वस्तूंचा जर योग्य वापर केला तर मित्रांनो, आपल्या घरात लक्ष्मी प्रवेश करते आणि आलेली लक्ष्मी सातत्याने वाढत राहते. तिच्यात कमतरता कधीच येत नाही. मित्रांनो, आज ज्या वस्तूबद्दल आपण माहिती घेणार आहोत, ही वस्तू प्रामुख्याने लक्ष्मी प्रदान आहे. तिचा वापर केल्याने आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत बनतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो त्या व्यक्तीकडे धन पैसा आपोआप खेचला जातो. तुम्ही नोकरी करत असाल, तुमचा उद्योगधंदा असेल, व्यवसाय असेल, अगदी कोणत्याही क्षेत्रात जर तुम्ही काम करत असाल तर मित्रांनो, त्या क्षेत्रातून पैशाची, धनाची प्राप्ती होऊ लागते. या वस्तूचा वापर नक्की कसा करावा? खरं तर बहुतांश श्रीमंतांच्या घरात या वस्तूचा सर्रास वापर केला जातो आणि म्हणूनच कदाचित की काय या श्रीमंताच्या घरातला पैसा कधीच अटत नाही. कितीही मोठे संकट येऊ द्या, त्याचा उद्योगधंदा कितीही तोट्यात जाऊ द्या, पुन्हा एकदा हे श्रीमंत लोक उभारी घेतात. कदाचित त्याचं कारण याच वस्तूंचा जास्तीत जास्त वापर असेल. ही वस्तू आपण आपल्या किचनमध्येही ठेवू शकतो किंवा ज्या ठिकाणी आपली संपत्ती ठेवता, सोने ठेवता, पैसे ठेवता, नोटांची बंडल ठेवता, त्या तिजोरीत सुद्धा या वस्तूला आपण ठेवू शकतो. ज्यांना शक्य आहे त्यांच्याकरिता एक छोटासा उपाय अत्यंत प्रभावशाली. ज्यांना हा उपाय करणे शक्य नाही त्यांच्याकरिता यापेक्षा सरळ साधे उपाय मात्र प्रभावशाली आज आपण पाहणार आहोत. सुरुवात करूया. चांदीची डबी, काही हजार रुपयात मिळणारी चांदीची डबी, अगदी छोटीशी चांदीची डबी आपण नक्कीच खरेदी करू शकतो. आणि या चांदीच्या डबीमध्ये आज सर्वांना प्रश्न पडतो, चांदीच का? चांदी सोडून चालणार नाही का? कारण चांदी हा धातू शुक्र प्रधान आहे, शुक्र मजबूत करणार आहे. म्हणून चांदीची छोटीशी डबी आणि तिच्यामध्ये फक्त 5 मगज बी कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळून जाते. मित्रांनो, ही मगज बी आपल्या कुंडलीतील शुक्र मजबूत बनवते. अशा 5 किंवा 7 मगज बी आपण चांदीच्या डब्यामध्ये ठेवायच्या आहेत. त्यावरती थोडेसे हळदी कुंकू टाकायचे आहे आणि त्यानंतर धूप लावून ओवाळायचे आहे. आणि ही चांदीची डबी आपण आपल्या तिजोरीत ठेवा. पैशाच्या ठिकाणी ही डबी अगदी मनोभावे ठेवा. ठेवण्यापूर्वी आपण एखादं लाल किंवा हिरव्या रंगाचे कापड अवश्य अंतरा. मित्रांनो, सातत्याने पैसा वाढत जातो. तिजोरी कधीच खाली होत नाही, रिकामी होत नाही. अनुभव घेऊन पहा. आता अनेक जण म्हणतील की चांदीची डबी खरेदी करणे आम्हाला शक्य होत नाही. अशा वेळी आपण एक लाल रंगाची नोट, 20 रुपयांची नोट लाल रंगाची असते किंवा लाल रंगाची नोट नसेल तर कोणत्याही नोटेवरती आपण थोडे कुंकू टाकावे आणि त्यानंतर त्या नोटेमध्ये 5 किंवा 7 मगज बी आपण ठेवायचे आहेत आणि याची गुंडाळी करायची आहे. आणि एक लाल रंगाच्या धाग्यानं ती व्यवस्थित बांधा आणि अशी नोट पण पॉकेटमध्ये, पर्समध्ये ठेवा. आपल्या तिजोरीत, कॅश बॉक्समध्ये, जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा. ही मगज बी गुंडाळलेली नोट सातत्याने पैसा खेचत राहील. तुमची तिजोरी, तुमचं पाकिट कधीच रिकामे राहणार नाही. अजून एक छोटासा उपाय, ज्या चलनी नोटा आहेत, अगदी 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, जितक्या काही चलनी नोटा आहेत त्या नोटांची एक गड्डी बनवा. अगदी छोटीशी 5, 10, 20, 50, 100, 200, 500 अशा नोटा एकत्र घ्या आणि त्या प्रत्येक नोटेवरती या मगजबियाची पावडर
आणि ही पावडर त्या नोटांवरती थोडी थोडी टाका आणि त्यानंतर त्याची गट्टी बनवून त्या नोटा पण आपल्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवा आणि त्या कधीच खर्च करू नका. मित्रांनो, मगजबीचा स्पर्श झालेल्या या नोटा जोपर्यंत तुमच्या पॉकेटमध्ये आहे तोपर्यंत तुमच्या पॉकेटमध्ये सातत्याने पैसा खेचला जाईल. नोटा खेचल्या जातील. अत्यंत साधा सोपा उपाय आपण स्वतःसाठी सुद्धा स्वतः लक्ष्मी प्रदान बनवण्यासाठी, शुक्र मजबूत बनवण्यासाठी एक छोटासा उपाय करू शकता. आपल्या खाण्यापिण्यामध्ये या मगज बियांचा वापर करायला सुरुवात करा. विशेष करून घरातील जी कमावती व्यक्ती, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, जी व्यक्ती घरात पैसा कमावून आणते, जे लक्ष्मीला घरात आणते, त्या व्यक्तीच्या आहारामध्ये, खाण्यापिण्यामध्ये हा थोडासा बदल जर आपण केलात तर शुक्र मजबूत बनतो, भाग्य मजबूत बनत चमकतं आणि प्रत्येक क्षेत्रातून लक्ष्मी आकर्षित होऊ लागते. यामुळे आपली बुद्धी, आपलं मन ते अशा प्रकारे बदलतं की आपण योग्य निर्णय घेतो आणि योग्य प्रकारच्या निर्णयांचा फायदा हा आपल्या भागाला प्रबळ बनवण्यात होत असतो. महिलांनी हे मगजबी सातत्याने आपल्या किचनमधून संपवून देऊ नका. सातत्याने आपल्या किचनमध्ये मगजबी असायलाच हवे. इतका जास्त काळ तुमच्या किचनमध्ये मगजबी असेल, माता अन्नपूर्णेची कृपा तुमच्यावर असेल, मात्र लक्ष्मी सुद्धा तुमच्या घरात स्थायी वास करेल. आपण पाहिलं असेल अनेक प्रकारची मिठाई असते, त्या मिठाईला मगजबिया लावता. मगजबी लाडू मध्ये सुद्धा असतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, तर मात्र या बियांचा प्रभाव फार कमी होऊन जातो आणि म्हणून घरातील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करा. तसेच या मगजबी आपण आपल्या किचनमध्ये काचेच्या बरणीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. माता लक्ष्मीची निरंतर कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर बरसत राहील. आता पाहूया आपण पैसे घेताना ते कोणत्या हाताने घ्यावे जेणेकरून आपल्याकडे पैसा हा येतच राहील. पैसा घेताना ते नेहमी या हाताने घ्या. जीवनात पैसा कधीच कमी पडणार नाही, उलट पैशामध्ये सातत्याने वाढ होईल. मित्रांनो, प्रत्येकाची इच्छा असते की आपण श्रीमंत असावे, आपल्याकडे भरपूर पैसा असावा, लक्ष्मी कृपा बरसावी, घराची आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी. मात्र तुम्ही त्यासाठी लक्ष्मी प्राप्तीच्या काही नियमांचे पालन करत आहात. काही असे नियम जे आपल्या पैशामध्ये सातत्याने वाढ करतील. मग तुम्ही असे नियम पाळत आहात का? त्यातील काही नियम पाहूया. त्यातील पहिला नियम जो सकाळी आपण पहिला व्यवहार कराल. व्यवहार म्हणजे एखाद्याला पैसे देणे किंवा त्याच्याकडून पैसे घेणे. तर हा व्यवहारामध्ये स्वतःच्या खिशातून कोणत्याही प्रकारचा कॉईन म्हणजेच 1 रुपयाचा असेल, 2 असेल, 5, 10 रुपयांचा असेल, कोणत्याही प्रकारचा कॉईन पहिल्या व्यवहारामध्ये कधीच खर्च करू नका. ज्यावेळी आपण अशा प्रकारे पहिल्या व्यवहारात एखाद्या कॉईन खर्च करतो त्यावेळी आपल्या पैशामध्ये घट नक्की होते, म्हणजेच पैसा समाप्त होऊ लागतो. ज्याचा या गोष्टींवर विश्वास नाही, या गोष्टी स्वतः करून पहा, अनुभव घेऊन पहा. दुसरा नियम म्हणजे आपल्या खिशात एखादी तरी कोणता ना कोणता कॉईन अवश्य ठेवत चला आणि कॉईन संपूर्ण दिवसभर आपल्या खिशात राहील, तो खर्च होणार नाही याची काळजी घ्या. मित्रांनो, हा उपाय आपल्या खिशातील पैशांना खर्च होऊ देत नाही. विनाकारण जे खर्च होतात त्यापासून हा उपाय आपला बचाव करतो आणि पैशामध्ये सुद्धा वाढ करतो. अगदी याच प्रकारे एका अत्यंत प्रभावशाली उपाय आपण पाहणार आहोत. जर आपण या नियमांचे पालन करू लागला तर काही दिवसातच आपल्याला दिसेल आपल्या पैशामध्ये वृद्धी होत आहे, पैशामध्ये वाढ होत आहे. मित्रांनो, आपल्या शरीराच्या 2 बाजू असतात, उजवी बाजू आणि डावी बाजू. आपल्या उजव्या आणि डाव्या दोन्ही हाताने पैशाचे व्यवहार आपण करत असतो, देवाणघेवाण करत असतो. शिवशक्ती पहा, भगवान शिवशंकराचे स्थान हे नेहमी उजव्या बाजूस ठरवले आहे. उजवी बाजू ही मजबूत मानली जाते.
कोणत्या गोष्टीचा अगदी सामर्थ्याने सामना करणारी ही बाजू असते. या उलट जी डावी बाजू असते त्या बाजूला माता पार्वती आहेत. प्रत्येक शक्ती स्वरूप आहेत. ही बाजू सृजनशील म्हणजे नवनिर्मितीची बाजू मानली जाते. या ठिकाणी डाव्या बाजूचा जर आपण योग्य वापर करू शकलो तर नवनिर्मित साध्य करता येते. त्याच्यामध्ये प्रचंड वाढ होते. अगदी याच नियमांचा वापर तंत्र मंत्रशास्त्राने केलेला दिसून येतो. मित्रांनो, आपण चौथा नियम, आपण नेहमी एखाद्या व्यक्तीचे पैसे देताना अगदी कोणत्याही व्यवहारामध्ये जेव्हा तुम्ही पैसे द्याल, हे पैसे देताना ती नोट दुमडायला विसरू नका. या नोटीची घडी करायची आहे ते नेहमी आपल्या उजव्या हाताने द्या. शास्त्र असं म्हणतात की नेहमी उजव्या हाताने दिलेले पैसे हे निष्फळ गोष्टी खर्च होत नाहीत. निष्फळ गोष्टीसाठी खर्च होत नाही किंवा या पैशाचा दुरुपयोग होत नाही. तुम्ही एखाद्या गोष्टी पैसे खर्च करता, गुंतवणूक करता, मात्र हा पैसा जर वाया जात असेल, त्यामध्ये घट होत असेल तर अशा वेळी लक्षात ठेवा, नेहमी पैसे देताना ते आपल्या उजव्या हाताने द्यावेत. आणखीन एक गोष्ट, नोटा देताना नेहमी दुमडून द्या. ज्या कडा असतात त्या दुमडून द्यावेत आणि दुमडल्यानंतर नोटांच्या दोन्ही बाजू एकत्र येतात. त्या दोन्ही बाजू आपल्या दिशेला असतील याची मात्र काळजी घ्या. अशा प्रकारे पैसा आपण द्यायचा असतो. 5. मित्रांनो, लक्ष्मी पैसा यातून सातत्याने एक ऊर्जेचा प्रवाह प्रवाहित होत असतो आणि हा प्रवाह जर सातत्याने आपल्या दिशेला असेल तर पैसा कधीच वाया जात नाही, त्यामध्ये वाढ होत राहते. आता अनेक जण म्हणतील की आम्ही सुटकेसमध्ये पैसा देतो, एखादी पिशवीमध्ये देतो. अशा वेळी काय करावे? तर मित्रांनो, अशा वेळी त्या सुटकेसचे जे तोंड आहे हे तोंड तुमच्या दिशेला असेल किंवा जी पिशवी आहे याचं तोंड आपल्याकडे राहील याची काळजी घेऊन पैसे द्यावेत. हे पैसे कधी वाया जात नाही. हे पैसे परत महागारी येऊन हजार पटीने आपल्याकडे येऊन लाभ देतात. आणि पैसे घेताना काय करावे? तर पैसे घेताना ते नेहमी जी आपली सर्जनशील बाजू आहे, नवनिर्मितीची बाजू आहे, अशा डाव्या हाताने आपण पैसे घेत चला. आणि पैसे घेताना नेहमी आपल्या मनामध्ये अशी भावना असावी, ते पैसे आपण सर्जनशील बाजूने घेत आहोत. या पैशामुळे चौगुणी प्रगती होणार आहे. या पैशाचा वापर करून आपण अजून धनवान आणि श्रीमंत बनणार आहोत. नेहमी मजबूत हाताने पैसे घ्यायचे आहेत आणि घेताना ते नेहमी सर्जनशील बाजूने म्हणजे डाव्या बाजूने घ्यायचे आहेत. माता लक्ष्मीची कृपा नेहमी तुमच्यावर बरसेल. या नियमांचे अवश्य पालन करावे.